वारकऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था नेमकी कशी केली जाते, जम्बो चपाती वारीमधली नेमकी कशी असते, याचा हा खास आढावा एनडीटीव्ही मराठीच्या प्रेक्षकांसाठी। हजारो लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने जात आहेत, मात्र तहान भूक ही तर सगळ्यांनाच असते आणि प्रत्येक वारकऱ्याला पोटभर जेवण मिळावं अशी या दिंडी प्रमुखांची मागणी असते। या दिंडीतल्या प्रत्येक वारकऱ्याची ही मागणी असते। तर माझ्याकडे इथं बघू शकता, मी असेच एका परभणीमधल्या एका राहोटीमध्ये आहे, तिथं चपात्या केल्या जात आहेत। हजारो वारकरी या सगळ्या दिंडीमध्ये सामील झालेले आहेत। ही चपाती बघू शकता केवढी मोठीच्या मोठी आहे। आजी हे करतायत, लाटतायत चपाती। हां तर त्यांचं एवढी मोठीच्या मोठी चपाती ही कशी केली जाते तुम्ही बघू शकता। तिथं कणिक एक जण कणिक मळते, एक जण कणिकाला हे लावतंय। या पद्धतीने इथं खरं सगळ्या वारकऱ्यांची सेवा चालू आहे। आपण थोडंसं या आजींशी बोलूया। आजी, किती वर्ष झालं तुम्ही ही अशा पद्धतीच्या चपात्या करताय, काय सांगाल आणि या चपातीबद्दल काय सांगाल? तुमचं नाव सांगा। आणि 10 वर्ष जनाबाई कुठे? जनाबाई कुठे? गाव कुठलं? पिपळ, झालापूर पिपळ। बरं 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 घरीपाशी। बरं, ही चपाती कसली आणि किती लोकांना पुरते काय सांग? 4 लोक। हे बघितलं का? इथंच अशा पद्धतीनं गावरान चूल केलेली आहे। मोठाच्या मोठा तवाही ते बरोबर घेऊन आलेले आहेत आणि या आजी आता चपाती शिकत आहेत। आजी, काय सांगाल या चपातीबद्दल? बरं तुम्ही सांगा। हा बोला। ही एक चपाती केली तर 2 माणसं चलून थकून आलेले खाऊ शकतात। ह्या चुलीवरच्या चपात्याला इतकी चव असते की शिनून जरी आलो आणि स्वादिष्ट जेवण केलं तर थकवा सगळं आपला निघून जाते आणि जेवण पोटभर होते। अच्छा, या वारकरीचे प्रमुख आहेत। दादा, तुमच्या दिंडीबद्दल काय सांगाल आणि किती लोक आहेत, कशी वारी चालू आहे ते सांगा। आमच्या संघ आहेत 300 लोक। बर, हो 300 लोक आहेत। 300 लोक हे पायी चलतात। आम्ही पुढे येऊन स्वयंपाक करतो, हे लोक चलत येते आणि त्याच्यानंतर आता संध्याकाळच्या मुक्कामाला जातो, पुन्हा स्वयंपाक तिथे करून खाऊ घालायचं। रोज 300 लोकांचं नाश्ता, चहा, जेवण सगळं? हो, सगळं बनवतो। हे कसं केलं जातं? सगळं मटेरियल वगैरे कसं असतं? मटेरियल आमच्या गाडी संगत राहतं। बर, हा, कुठे घ्यायचं काम पडत नाही, काय नाही। बर, अजून एक आहेत ताई, तुम्ही काय सांगाल? तुम्ही हे बघताय सगळं? मी या वर्षी पहिल्यांदाच ही दिंडी करते। वारी म्हणजे प्रकार काय आहे तो मला खूप आवडलाय। मी पहिल्यांदाच करते, एकदम सुरेख आहे। या माऊली सगळ्या आमची इतकी काळजी घेत आहेत, घरची आम्हाला आठवण येत नाहीये। बर, तर एकंदरच बघितलं की येणाऱ्या प्रत्येक दिंडीमधल्या वारकऱ्याची व्यवस्था अतिशय घरच्याप्रमाणे व्यवस्था या आळंदी ते पंढरपूर दिंडीमध्ये केली जात आहे।